हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. दीनानाथजींचा मोठा मुलगा आहे ना विराज, त्यानेच आकांक्षाला त्या गुंडांपासून वाचवलं. आकांक्षाबद्दल तू आम्हाला जेही काही सांगितलंस ना, असं वाटतं ती खूप चांगली मुलगी आहे. आकांक्षाला त्या लोकांची मदत करू दे. तू बघितलंस ना किती लोकांचे आशीर्वाद मिळत आहेत तिला, आणि एवढ्या लोकांचे आशीर्वाद तिच्या बरोबर असतील तर कोणी कितीही करो काहीच होणार नाही. लाखांना धडा शिकवण्यापेक्षा जास्त महत्वाचं होतं आकांक्षाचे प्राण वाचवणं. लाखनला कसा आता धडा शिकवायचा याचा विचार आता आम्ही करू. आकांक्षाचं अपहरण लाखांनी घडवून आणलं होतं. काय बोलतोयस विराज? लाखन तर आमच्या पक्षाचा माणूस आहे. तो हे असं का करेल? त्याला या सगळ्याचा काय फायदा? बाबा, हे सगळं त्याने पक्षाचं तिकीट मिळवण्यासाठी केलं होतं. त्याला माहित होतं की तिकीट तुम्हाला मिळणार आहे, आणि त्याची इच्छा नव्हती की तुम्हाला तिकीट मिळावं. म्हणून त्याने आकांक्षा आणि दीनानाथजींच्या शत्रुत्वाचा फायदा उठवत तिचं अपहरण केलं. आणि त्याला हे माहित होतं की असं झाल्याने तुमची पक्षात बदनामी होईल आणि तुम्हाला तिकीट मिळणार नाही. त्याऐवजी त्याला मिळेल म्हणून त्याने असं केलं. मग तू त्याला त्याच्या कर्माची शिक्षा दिलीस की नाही? कारण आमची इच्छा नाही की यापुढे कोणी आणखी एक लाखन आमच्याकडे नजर वर करून बघेल. नाही बाबा, ठरवलं असतं तर मी त्याला त्याच वेळी संपवलं असतं. पण सध्या तरी मी त्याला थोडा धडा शिकवून सोडलेला आहे. सोडलंस? तू लाखनला सोडलंस का? कारण बाबा, त्यावेळी लाखांना धडा शिकवण्यापेक्षा जास्त महत्वाचं मी आकांक्षाचा जीव वाचवणं होतं. म्हणूनच मला लाखांना सोडावं लागलं. ती पोरगी तुझ्यासाठी इतकी महत्वाची झाली की तू तुझ्या बापाच्या इब्रतीचा विचार नाही केला. अरे, एका लाखांना माफ केल्यावर कोण जाणे किती लाखन डोकं वर काढून उभे राहतील. आजी, जर बाबांच्या इब्रतीचा विचार केला नसता तर मी आकांक्षाला शोधायलाच नसतो गेलो. आणि राहता राहिला लाखांचा प्रश्न, त्याला आज ना उद्या तर मी चांगलाच धडा शिकवेन. नाही विराज, तुला याच्या बाबतीत काय विचार करायची गरज नाही. लाखनला कसा धडा शिकवायचा
ते आता आम्ही बघू. तुझा आराम कर. हो बाबा. दिनू, कसला विचार करतोय? आई, आम्ही विचार करतोय की आकांक्षाने काही दिवसांसाठी या वस्तीच्या प्रकरणापासून दूर राहणंच योग्य ठरलं असतं. उद्या कोर्टाची तारीख आहे. जर आकांक्षा तिथे आली नाही तर निर्णय आपल्या बाजूने लागू शकतो. दिनू, मला तर वाटतंय की जे काही आकांक्षा बरोबर झालंय ना, त्यामुळं ती घाबरली असणार. आणि जर ती काही करायला जाईल तर तिच्या घरातले तिला करू देणार नाही. असल ही आई, तुझं बरोबर असल. जर असं झालं तर तो दिवस दूर नाही जेव्हा वस्तीवाली जमीन आमच्या ताब्यात असेल. तिथं आमच्या इमारती होतील. आमच्या. नाही 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 आई, चहा राहू दे. मला जायचंय. मला खूप खूप उशीर झालाय आई. अगं बेटा, चहा प्यायला किती वेळ लागतो? पटकन संपून टाक आणि मग जा. घे, धर बघू. ठीक आहे आई. बेटा, मला आणि तुझ्या बाबांना तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. काय आई? आधी तू वचन दे की जे मी तुला सांगते ते नुसतं ऐकणार नाहीस, तर ते मानशील सुद्धा. अच्छा, म्हणजे माझ्या विरोधात निर्णय घेतले जात आहेत. तुम्ही दोघं तर सिरियस झालात. मी मस्करी करते. आता सांग आई, काय बोलायचंय? बेटा, आम्हाला वाटतंय की आता तुम्ही सुद्धा काहीतरी बोला ना. हो, आकांक्षा, आम्ही हा विचार करतोय की एखादं चांगलं घर बघून तुझं लग्न लावून देऊ. नाही बेटा, आम्हाला असं वाटतंय की तुझा संसार आता मांडायला हवा. सुकन्या आमच्या कन्या. नाही बेटा, आम्हाला असं वाटतंय की तुझा संसार आता मांडायला हवा. हो बेटा, अशी किती काळ तू एकटीच राहणार? तुला सुद्धा कोणाच्या तरी साथीची गरज भासेल ना. मला माहिती आहे बाबा, तुम्हा दोघांना माझं लग्न का करायचंय. तुम्हा दोघांना असंच वाटतंय ना? कारण जेव्हा माझं लग्न होईल तेव्हा आपोआप माझं समाजकार्य बंद होईल. असं नाही होणार बाबा. मला मान्य आहे की हे काम करायला मी तेव्हा सुरुवात केली होती जेव्हा माझ्याबरोबर घडलेल्या घटना मला विसरायच्या होत्या. पण जसं जसं मी लोकांना भेटले, मला त्यांचे प्रॉब्लेम्स कळायला लागले, त्यांची मदत करायला लागले,
माझ्यावर विश्वास ठेवा बाबा. मला असं वाटलं की हे तेच काम आहे जे मला पहिल्यापासून करायचं होतं. मी हे काम कधीच नाही सोडणार. माझ्याकडनं जेवढी होईल तेवढी मी लोकांची मदत करणार आहे. नाही आकांक्षा, मी असं नाही म्हणत आहे की तू हे काम सोडावं. पण बेटा, तुला आता लग्नाचा विचार करायला हवा ना. आणि त्याच्यात काही गैर नाहीये बेटा. ठीक आहे बाबा, या बाबतीत मी तुमच्याशी कुठलाही वाद नाही घालणार. पण माझी एक अट आहे. कुठली अट आकांक्षा? तुम्हाला मुलाकडच्यांना आणि मुलाला या बाबतीत कल्पना द्यावी लागेल की मी हे काम कधीही सोडणार नाही. मी लग्नानंतर सुद्धा समाजकार्य करणार. लग्नानंतर प्रत्येक सासरच्यांना आपल्या सुनेकडून काही अपेक्षा असतात, घरातली काही कामं असतात. हे सगळं करताना तू समाजसेवा कशी करू शकशील आकांक्षा? नाही आई, मी सगळं सांभाळून घेईन. पण हे काम करणं मला नाही सोडायचंय. तुम्ही मुलाकडच्यांना माझं हे मत सांगूनच पुढची बोलणी करा. मी आता निघते आई. मी येते बाबा. पाहिलं किती हट्टी झाली आपली आकांक्षा. नेहमी तिच्या मनाप्रमाणे चालू असतं. पण मी सुद्धा तुझीच आई आहे आकांक्षा. सारखं तुझ्या मनाप्रमाणे नाही वागू देणार. तुला माझं सांगणं ऐकावंच लागेल. कल्याणी, गेले काही दिवस एक विचार करतोय मी. बोला ना. बाबा, हा बेटा, तुमच्यासाठी चहा. हा घ्या. कृष्णा बेटा, हा बाबा. तू पण बस, मला काही बोलायचंय. बोला ना, काय सांगत होता तुम्ही? हे बघ कल्याणी, पूजाचं लग्न मोडल्यामुळे जेवढं दुःख आपल्याला झालंय त्यापेक्षा खूप जास्त दुःख पूजाला झालंय. हो, कोणत्याही मुलीसाठी साखरपुडा झाल्यावर लग्न मोडणं ही खूप मोठी गोष्ट असते. मी पण पाहिलंय की पूजाचा मूड आजकाल खूप खराब असतो. कोणत्याही कामात तिचं मन रमत नाही. हो बाबा, मला पण असंच वाटतंय. आजकाल ती जास्तच गप्प राहायला लागलीये आणि जास्त करून खोलीतच असते ती. बेटा, मी असा विचार करतोय की पूजाच्या लग्नाचं आपण कुठे दुसरीकडे बघूया. कदाचित या नवीन स्थळी लग्न झाल्यावर पूजा तिचा भूतकाळ विसरेल. तिच्या बाबतीत जे काही झालं ते दुःख ती विसरेल आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करेल. नाही बाबा, मी अजून या गोष्टीला तयार नाहीये. नाही बाबा, आत्ता लग्न करण्याची माझी इच्छा नाहीये. सुकन्या आमच्या कन्या. त्यामुळे प्लीज तुम्ही सगळे या बाबतीत बोलणं बंद करा. पूजा, बाबांच्या बोलण्यावर विचार तर करून बघ. नाही वहिनी, तुला माहिती आहे ना, माझं लग्न 2दा ठरून मोडलंय. मला वाटतं माझं नशीबच खराब आहे. म्हणून प्लीज
माझ्या लग्नाचा विषय नका काढू आता. पूजा, मला खरंच वाटतं की तुझ्या बाबतीत जे काही झालं ते खूप वाईट झालं आणि ते विसरणं खूप कठीण आहे. पण तू तुझ्या जीवनात पुढे जाण्याची गरज आहे आणि त्याचा सगळ्यात चांगला मार्ग आहे की तू या लग्नाला होकार दे. मला तर असं वाटतं की आत्ता हिला उलट उत्तर देऊन हिच्या अक्कल ठिकाणावर आणावी. पण ही योग्य वेळ नाहीये. जर मी आत्ता वहिनीला काही बोलले ना तर आई बाबांना वाटेल की मी अजून विशालचाच विचार करते. नाही नाही, आत्ता गप्प बसण्यातच शहाणपण आहे. पूजा, आम्ही तुझ्याहून वयाने आणि अनुभवाने मोठे आहोत, त्यामुळे तुझ्या बाबतीत जो निर्णय घेऊ तो तुझ्यासाठी एकदम बरोबर असेल. तृष्ण, मला काहीतरी थोडंसं खायला दे. मला कामासाठी दिल्लीला जायचं. अपूर्व, तुला दिल्लीला जायचं हे तू सांगितलं नाहीस? हो आई, अचानक जावं लागतंय. अर्जंट काम आलंय ना म्हणून. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळच्या फ्लाईटने येईन परत. तुम्हाला आत्ताच निघायचंय? हो, फक्त एक वाटेत काम आहे, ते आटपून एअरपोर्टला जाणार आहे मी लगेच. ठीक आहे, मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते. ही चांगली संधी आहे. दादा दिल्लीला चाललंय म्हणजे आज मी विशालला भेटू शकते आणि त्याला सांगू शकते की हे लोक इथे काय प्लॅन करतायत. आता लवकरच काहीतरी मार्ग काढावा लागेल. आकांक्षाजी, काय झालं? जज साहेब काय म्हणाले? जज साहेब म्हणाले की जोपर्यंत हा निर्णय होत नाही की ही जमीन कोणाची आहे तोपर्यंत दीनानाथची माणसं तुम्हाला त्रास नाही देणार. आपल्याला स्टे ऑर्डर मिळाली आहे आणि पुढची तारीख 2 दिवसांनी आहे. अरे बेटा, हे सगळं तुझ्याचमुळे झालंय. नाहीतर आम्ही तर शेठच्या भीतीनं केव्हाच घर सोडून गेलो असतो. तुम्ही आमच्यासाठी देव आहात आकांक्षाजी. आज तुमच्यामुळे आमच्या मुलांच्या डोक्यावर छप्पर आहे. नाही काका, मी जे काही केलंय ते तुम्हा सगळ्यांसाठीच केलंय. सत्यासाठी केलंय. तुम्हा सर्वांना तुमचा हक्क देण्यासाठी केलंय. अरे अरे, तुम्ही सगळे तोंड काय बघत बसलात? पोरीचं तोंड गोड करा. तिचं तोंड गोड करा, तोंड गोड करा. नाही नाही काका, मी आत्ता मिठाई नाही खाणार. मी माझं तोंड त्या दिवशी गोड करेन ज्यावेळी तुम्ही ही केस जिंकलेली असेल. सुकन्या आमच्या कन्या. काय झालं पूजा? तू फोनवर एवढी उदास का वाटत होतीस? उदास करणारीच गोष्ट घडली आहे विशाल. काय झालंय? माझे आई आणि बाबा माझं लग्न कुठे दुसरीकडे करण्याचं म्हणतायत. पण का? अचानक त्यांच्या मनात हा विचार कुठून आला? खरं तर आपल्या लग्नाचं घोडं काही पुढे सरकतच नाहीये आणि तुम्हाला भेटण्यासाठी मला न जाणे किती खोटं बोलावं लागतं. त्यामुळे मी थोडी दुःखी असते आणि आईला वाटतंय की आपल्या दोघांचं लग्न मोडल्यामुळे मी उदास असते. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की चला तुझं लग्न करून टाकू, म्हणजे तुला बरं वाटेल, तू सुखी होशील, हो ना? ते तुझ्याशी या विषयावर कधी बोलले आहे का? हो, मी त्यांना विरोध सुद्धा केला. मी त्यांना म्हटलं की एवढी काय घाई आहे, पण ते समजूनच घ्यायला तयार नाहीये. त्यांना वाटतं की एकदा माझं लग्न झालं ना मग मी सुखी होईन. मला विशालशी अशा प्रकारे बोलायला हवं की माझ्यापेक्षा त्यालाच माझ्याशी लग्न करण्याची घाई व्हायला हवी, नाहीतर हा वाटच बघत राहील आणि माझं लग्न खरंच दुसरीकडे होईल. कसला विचार करतेस पूजा? काही नाही विशाल, आकांक्षा आणि तुमच्या वडिलांची लढाई एवढ्यात तरी बंद नाही होणार आणि आता तर ती कोर्टापर्यंत गेली आहे.
तुम्हाला तर माहिती आहे ना की कोर्ट कचेरीच्या कामांना किती वेळ लागतो आणि अशा परिस्थितीत आई बाबांनी जर माझं लग्न दुसरीकडे केलं तर मी काहीच करू शकणार नाही. मग तू दुसरीकडे लग्न करशील पूजा? मला नाही माहिती विशाल, पण माझा नाईलाज आहे. प्लीज पूजा, तू असं नाही करू शकत. मला पण असंच वाटतं विशाल की आपल्या दोघांचं लग्न व्हावं, पण मला आणखी कुठलाच मार्ग दिसत नाहीये. पूजा, मी आजीशी बोलतो, म्हणजे ती बाबांकडे लवकरात लवकर लग्नाचा विषय काढेल. पण पूजा, तुला हे प्रकरण सांभाळून घ्यावं लागेल. तुला मला थोडा वेळ द्यावा लागेल, म्हणजे मी काही करू शकेन. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या